हॅलो गाईज, आज आमची फॅमिली ट्रिप आहे आणि पूर्ण फॅमिली म्हणजे मम्मीकडची पूर्ण फॅमिली आम्ही पंढरपूरला जात आहोत. तर आम्ही जी MSRTCची जी बुकिंग आहे ती केली होती 1 महिना अगोदर आणि बोरिवली नॅन्सी कॉलनीतून आपली बस सुटली आहे. सो असं काहीतरी सीट्स आहेत आणि सगळे रेड आहेत आणि सगळ्यांनी रेड घातलेलं आहे, मी आणि ओमने सोडून. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढे. खरं सांगायला गेलं तर गेल्या बऱ्याच वर्षांपासून आमची बुकिंग चालू होती अक्कलकोटला आणि ट्रॅव्हल्सची बुकिंग केली, कॅन्सल झाली. ट्रेनची पण बुकिंग केलेली, त्या सीट्स अलोकेट झालेल्या खूप डिस्टन्सवरती, मग तीही कॅन्सल करावी लागली आणि शेवटी तिसऱ्यांदा मला लास्ट काहीच ऑप्शन नव्हतं म्हणून MSRTCची जी बस आहे त्याच्यामधनं आम्ही ट्रॅव्हल केलं. स्लीपिंग आहे, तर त्याच्यामुळे काहीच त्रास नाही झाला आणि खूप मस्त प्रवास केला आम्ही अक्कलकोटपर्यंत. सो आपला जो प्रवास असणार आहे तो मुंबई टू सोलापूर, मग पंढरपूर, त्यानंतर तुळजापूर आणि मग अक्कलकोट असा असणार आहे. बोरिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस अवेलेबल आहेत, तर तुम्ही ऑन द स्पॉट जाऊनसुद्धा पंढरपूरसाठी बस घेऊ शकता. स्लीपर मिळणार नाही, पण सिटिंगवाली बस तुम्हाला नक्की मिळेल. पंढरपूरला आल्यावर चंद्रभागा नदी, ह्या नदीमध्ये आपल्याला पहिल्यांदा स्नान करावे लागते आणि त्यानंतरच आपण विठोबाचे दर्शन जे आहे ते घ्यायला जाऊ शकतो. पूर्वीच्या काळानुसार असं मानलं जातं की आपले जर आई वडील आहेत तर त्यांच्या म्हणजे आपण मुलं आहोत तर आपण आपल्या आई वडिलांना पंढरपूर हे एकदा तरी करावं, जेणेकरून वैकुंठ असं म्हटलं जातं, तर हे खूप चांगलं असतं. सो जर तुम्हीही तुमच्या आई वडिलांना अजून पंढरपूरला नेलं नाही आहे तर नक्की जा पंढरपूरला आणि त्यांना दर्शन घडवा. पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून पंढरपूर जे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, ते फक्त 2.2 किलोमीटर आहे. तर तुम्ही ट्रेनने जात आहे तर तुम्हाला पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून इझिली ऑटोज अवेलेबल आहेत. तसेच पंढरपूरला बरेच वारकरी पायीसुद्धा येतात, त्यामुळे तुम्हाला इथे नेहमी गर्दी बघायला मिळेल, कारण भरपूर वारकरी असतात जे तिथे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, तुकारामांची पालखी ही तिथे तुम्हाला बघायला मिळेल. पंढरपूरवरून आपण जेव्हा निघतो त्यानंतर तुळजापूर हे तिकडचं जवळचं तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपूरवरून तुळजापूर हे 112 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हे 2 ते 3 तासामध्ये कवर होतं जर आपल्याकडे कार आहे. तसंच तुम्ही जे गव्हर्मेंट पब्लिक ट्रान्सपोर्टेशन्स आहेत तेही यूज करू शकता जर कार नाही नेली आहे. आयदर तुम्ही तिथे जाऊन कारही बुक करू शकता फॉर अ डे. त्याचे चार्जेस डिपेंड आहेत की तुम्ही किती वेळासाठी कार बुक केली आहे. कार बुक करण्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओमध्येही दिले आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही प्रोव्हाइड करते आहे. जर तुम्हाला 4 ते 5 माणसांसाठी करायची आहे तर तुम्ही ओमनी जी आहे ती बुक करू शकता. ओमनी किंवा इको मिळेल तुम्हाला. त्याचे पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ह्या 3 दर्शन करवण्यात येते त्यामध्ये आणि 4,500 रुपये चार्ज होतात. आणि 10 माणसं आहेत किंवा मोर दॅन 5 पीपल आहेत तर तुम्हाला क्लोजर जी आहे ती बुक करावी लागते. त्याचे चार्जेस जे आहेत हे 5,800 to 6,000 आहे आणि हे जे आहे हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या सीझनमध्ये जात आहे. पंढरपूरवरून जेव्हा आपण तुळजापूर येथे जात असतो तेव्हा आपल्याला वाटेमध्ये प्रति महालक्ष्मी मंदिर हे लागतं आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं महालक्ष्मीचं दर्शन घडतं आणि तसंच इथे महाप्रसाद जे आहे ह्याचंही लाभ तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पूर्ण वीकमध्ये हा महाप्रसाद असतो, तर तुम्ही जर जाताय आणि तुम्ही ह्या जागी जाऊन भेट दिलात आणि दर्शन घेतला तर तुम्हाला नक्कीच महाप्रसादही होईल. बुधवारी फक्त महाप्रसाद नसतो, बाकी इतर दिवशी महाप्रसाद हा दिला जातो. तुम्ही जर मुंबईवरून फक्त सोलापूर, तुळजापूरला भेट देणार आहात तर
मुंबईवरून CSTवरून ट्रेन्स आहेत. जसं की सिद्धेश्वर ट्रेन जी आहे ही CSTवरून 10 वाजता निघते आणि तुम्हाला ह्याची बुकिंग अगोदर करावी लागेल आणि ती तुम्हाला सोलापूर स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडेल. त्यानंतर तिथून तुम्हाला तुमची कार बुक करायची आहे किंवा तुम्ही STनेही प्रवास करू शकता. STचे जे चार्जेस आहेत ते 60-70 रुपीज आहेत पर पर्सन आणि कार करताय तर डिपेंड आहे की तो कारवाला किती चार्ज करतो आहे. सो माझं सजेशन हे असेल की तुम्ही बुकिंग करा ह्या दिले गेलेल्या नंबरवरती आणि पूर्ण दिवस कार बुक करा, जेणेकरून पंढरपूर, सोलापूर आणि अक्कलकोट हे तिन्ही देवदर्शन तुमचे एका दिवसात होऊ शकतात. रेल्वे बुकिंगसाठी तुम्ही IRCTC ॲप जो आहे तो डाउनलोड करू शकता आणि तिथून रात्रीची एक ट्रेन आहे आणि एक सकाळची ट्रेन आहे, तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही बुक करू शकता. सेकंडली जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे जसं की MSRTCची जी बस आहे तीही तुम्ही इझिली बुक करू शकता. त्याच्यासाठी रेड बस ॲप किंवा MSRTCचा जो ॲप आहे जो अँड्रॉईड फोनला सपोर्ट करतो तिथूनही बुक करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही डायरेक्ट ST स्टँडला जाऊन बुकिंग करू शकता. तुळजापूर येथे अवकाळी पाऊस असल्याकारणाने आम्हाला 2 तासासाठी रूम घ्यावी लागली, जिथे आम्ही 2 तासापेक्षा जास्त वेळ राहावं लागलं. कारण पाऊस होता आणि आम्हाला बाहेर निघता येत नव्हतं. त्यामुळे 2 तासाचे त्यांनी आमच्याकडनं 500 रुपीज चार्जेस जे आहेत ते घेतले आहेत. तर इथे रूम्स जे आहेत हे 500पासून स्टार्टिंग आहे. ते तुमचं जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही घेऊ शकता. तुळजापूर येथे यात्री निवाससुद्धा आहे, पण यात्री निवासाची बुकिंग ही आहे जी आपल्याला 1 ते 1.5 महिना अगोदर करावी लागते, कारण रूम्स कमी असल्याकारणाने इझिली बुकिंग मिळत नाही. तर तुम्ही जर जाण्याचा प्लॅन करताय तर बुकिंग ही अगोदरच करा. वेबसाईटवर गुगलवर तुळजापूर यात्री निवास हे सर्च करा आणि तिथून तुम्ही बुकिंग करू शकता. तुळजापूर येथील भवानी ह्या ज्या आहेत हे महाराष्ट्रांची कुलस्वामिनी आहे. सो हे जे मंदिर आहे हे सकाळी 5 वाजता ओपन होतं, ते रात्री 11:30पर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी ओपन असतं. येथे भाविकांसाठी मुखदर्शन तसेच धर्मदर्शन हे अवेलेबल आहे. तुळजापूर ते अक्कलकोट हे 80 किलोमीटर्सच्या अंतरावर आहे. तर ह्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागू शकतात. पण जसं की जे रस्ते आहेत ते अतिशय सुंदर असल्याकारणाने आपण हा प्रवास फक्त 1.5 तासामध्ये कव्हर केला आहे. मुंबई CSTवरून आपल्याला अक्कलकोटसाठी ट्रेनसुद्धा आहेत. जसं की CSTवरून तुम्ही चेन्नई SF मेल किंवा उद्यान एक्सप्रेस जी सकाळी असते आणि चेन्नई SF मेल जी आहे ही रात्रीच्या वेळेत असते, जी तुम्हाला सकाळी अक्कलकोटला उतरवते 8 ते 8:30च्या दरम्यान. आणि ह्याचं जे फेअर असतं हे 290 रुपीज आहे स्लीपरचं. अक्कलकोटमध्ये स्टे करायचं असं आमचं प्लॅन झाला होता आणि त्यामुळे मी 1 ते 1.5 महिना अगोदरच हे बुकिंग केलं होतं, ज्याचं नाव आहे स्वामी प्रेम रेसिडेन्सी. बुकिंग डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर दिली आहेत, तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. आणि ह्यामध्ये तुम्हाला एक मोठा हॉल 10 जणांसाठी प्लस एक बेडरूम, 2 बेड्स आहेत ज्यामध्ये, आणि 2 एक्स्ट्रा गादी आपल्याला दिली जाते. आणि सगळ्या रूममध्ये त्यांनी कूलर फॅसिलिटी, फॅन फॅसिलिटी दिली आहे. त्यानंतर अजून एक रूम आहे जिथे टॉयलेट फॅसिलिटी आहे, प्रॉपर टॉयलेट आणि वॉशरूम वेगळं आहे, गरम पाण्याची उत्तम सोय आहे आणि अतिशय क्लीन आहे. त्याच्यानंतर हा सेकंड रूम झाला आपला आणि त्याचं टॉयलेट अटॅच आहे, टॉयलेट आणि बाथरूम. तर इतकं क्लीन आहे ना, माझ्या फॅमिलीला सगळ्यांना आवडलं. हे बघा, लाईट फॅसिलिटी वगैरे त्यांच्याकडे प्रॉपर दिली आहे, क्लीन आहे, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर हे प्रॉपर इतकं मोठं वॉशरूम आहे, अंघोळीला गिझर पण दिलेलं आहे, दाखवलं बाथरूम. त्यानंतर जर मोठी फॅमिली जसं की आम्ही 10 जण आहोत तर आम्हाला एका टॉयलेटमध्ये नसतं झालं, तर हे बघा इथे पण एक टॉयलेट आणि वेस्टर्न पाहिजे तर ती लोक दुसरा एक आहे तिथे वेस्टर्न पण देऊ शकतात. त्यानंतर प्रॉपर चप्पल पण ठेवली आहे त्यांनी घालायला.
आणि ह्या रूमची प्राईस खूप 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 कमी आहे. तुम्ही फॅमिली म्हणून केव्हा येता तर इथे नक्की या, नक्की या. म्हणजे तुम्ही डिटेल्स देते, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते. महाराष्ट्रीयनच आहेत पाटील म्हणून, आणि त्याने समोरून मला कॉन्टॅक्ट केलेला. सो आणि ते काल पाऊस पण होता सोलापूरला, खूप पाऊस होता, लिटरली असं पाणी नदी वाहत होती. तर ते सारखे समोरून फोन करून सांगत होते की कुठे आहात तुम्ही, आलात का, निघालात का, लवकर निघा कारण झाडं वगैरे पडली आहेत. तर खूप छान आहे. हजबंड वाईफ आहेत ते लोक, त्यांचं खाली मेडिकल आहे आणि घर आहे, ते पण मी दाखवते. आणि मार्केटमध्येच आहे. दुसरी गोष्ट, इथून सोळप्पा महाराजांचं जे मठ आहे जिथे स्वामींची समाधी आहे ते इथून फक्त 5 मिनिटांच्या डिस्टन्सवर आहे. आणि जे वटवृक्ष मठ आहे ते 3 मिनिटांच्या डिस्टन्सवर आहे, 250 मीटर. आणि ह्याच्या आपल्या रूमच्या एक्झॅक्ट त्या साईडला, बॅक साईडला बाळप्पांचं मठ आहे. म्हणजे सगळं जवळ आहे. तर म्हणजे कसं आहे ना, हे मार्केटमध्ये असल्यामुळे तुम्हाला बाजूला मठ, परत वटवृक्ष मठ आणि बाळप्पांचा मठ आपल्याला सगळं इझिली अवेलेबल होतं. सो इथे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, हॉटेलचं नाव, सगळे डिटेल्स देते. तर तुम्ही याल ना तर इथे एकदा बुकिंग करून बघा. प्राईस ही फक्त 1800 रुपीज आहे. 1600 रुपीज आहे. 800 पर रूम. मी 2 रूम्स घेतलेले बिकॉज 10 जणं होतो. तर 2 रूम त्यांनी मला 1600ला दिलेत. इवन ते मला डाऊन पेमेंट कर पण म्हणाले नव्हते, पण मी माझ्या म्हणजे बुकिंगच्या कन्फर्मेशनसाठी मी 600 पेमेंट केलेलं आणि 1000 फक्त बाकी आहे. सो 1600मध्ये 2 टॉयलेट, वॉशरूम, 3 रूम विथ एक्स्ट्रा गादी, बेस्ट. आणि त्यांचे जे गादी वगैरे आहे ना, खूप क्लीन आहे, खूप क्लीन आहे. आणि हँडवॉश ठेवलं आहे, साबण ठेवलं आहे, गीझर फॅसिलिटी आहे, गरम पाणी 24 तास आहे. आणि इवन काल लाईट नव्हती, पाऊस होता म्हणून कनेक्शन वगैरे हे झालेलं, त्यामुळे मग त्यांनी ते इलेक्ट्रिकवाले जे बल्ब असतात जे आपण चार्ज करून ठेवतो त्याची अरेंजमेंट केलेली. सो मला खूप आवडलं आहे पर्सनली, खूप जास्त. आणि माझी फॅमिली तर फुल फ्लॅट आहे. कुठून केलं तू बुकिंग, तुला कुठून मिळालं? म्हणजे विजय बाई ट्रॅव्हलर. झाले का बघ, आता झाले बरोबर. हे मस्त. आता आम्ही रूममधनं निघालो आहे फायनली 11 वाजता. आणि बाळप्पांच्या मठात पहिला जातो आहे कारण अगदीच बाजूला आहे. तर पहिला आम्ही आलो आहे बाळप्पांच्या मठात, तर तुम्हाला मी दाखवते. नाही, आधी इथेच जाऊया. बाळप्पांच्या मठात प्रवेश केल्यावर ज्या ह्या लाद्या आहेत, ज्यांना व्हाईट कलरचं साईडने बॉर्डर आहे, त्यामध्ये स्वामींचे पाऊल उमटले आहेत. म्हणजे असं त्यांनी जी मला माहिती दिली त्यानुसार स्वामी जेव्हा हे बांधकाम करणार होते आणि ह्या लाद्या वगैरे काढणार होते नवीन बसवण्यासाठी, त्यावेळेला स्वामी स्वतः बाळप्पांच्या मठात आलेले आणि त्यांनी सांगितलेलं नाही काहीच चेंजेस करू नका. आणि त्यामुळे ह्या ज्या बॉक्सेस आहेत ना त्यावर पाय नाही ठेवायचा, जेणेकरून कारण त्याच्यावर स्वामींचे पाऊल आहे ते उमटले आहेत. तर खूप जण त्याचंही दर्शन घेतात. तर तुम्ही जाताय तर नक्की लक्षात ठेवा.
3 वर्ष मी अक्कलकोटला येते आहे, पण मला तेव्हा आरती मिळाली नव्हती. गेला लास्ट टाईम मी जेव्हा आले होते त्यावेळेला आरतीला जाता आलं नाही, कारण माझी 9ची बस होती. पण ह्या टायमाला आरती मिळाली आणि खूप मस्त वाटतं. समाधी मठ जे आहे त्याच्या राईट हँड साईडला उजव्या बाजूला चोळप्पांचे घर, चोळप्पांचा वाडा आणि कुशामृत याची जी विहीर आहे हे इथेच आहे. आणि इथे जे आहेत स्वामींचे पादुकेही ठेवलेले आहेत. त्यांच्या बऱ्याच गोष्टी ज्या त्यांनी वापर केलेला त्या गोष्टी आहेत, तर त्याचंही दर्शन आपल्याला घेता येतं. आणि कुशामृत जर कोणाला म्हणजे हवं आहे तर तुम्ही त्यांच्याकडनं मागून ते पिण्याकरिता तीर्थ म्हणून त्यांनीही तिथे एक माठ ठेवला आहे, त्यामध्ये पाणी असतं. सो ॲज अ तीर्थ म्हणून आपण ते पिऊ शकतो, किंवा ते ऑनलाईनही मिळतं, किंवा जर पॉसिबल झालं तर जे दिंडोरी असतं त्या इथूनही तुम्ही ते मागवून घेऊ शकता. किंवा हे बघा, ही जी विहीर आहे इथे पाणी आहे, पण लाईट नव्हती त्यामुळे हे लोकांना पाणी मोटर चालू करता येत नव्हतं. पण येस, मी अँड माय फॅमिली लकी आहे की आम्हाला माठामध्ये थोडंसं पाणी होतं आणि आम्हाला ते घेता आलं. चोळप्पांच्या मठानंतर 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर, वॉकिंग डिस्टन्सवर खंडोबा मंदिर जे आहे, जिथे स्वामी जेव्हा अक्कलकोट येथे पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी ह्या मंदिरातच स्वामींचे पहिले पाऊल पडले होते. आणि हे खंडोबाचे मंदिर आहे. खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर वटवृक्ष मंदिराकडे येण्याकरिता तुम्ही ऑटोनेही येऊ शकता. 15 रुपीज पर पर्सन आहे. 10 to 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे.
झालं